शेजारी रोज भांडण करतो, आवाज करतो, इतरांना त्रास होईल असे कृत्य हे त्याचे नेहमी चालू असते आणि अशा कृत्यामुळे इतरांना नाहक त्रास सहन करावा लागतो। असं जर तुमच्यासोबत घडत असेल किंवा तुमच्या सोसायटीमध्ये घडत असेल तर तुमचे अधिकार काय आहेत हे समजून घ्या आणि अधिकार समजून घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावाच लागेल, कारण हे जे काही कृत्य आहे ते थांबवण्यासाठी कायदेशीर मार्ग तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की मिळणार। येथे होतं काय, अनेक सोसायट्या आहेत, त्या सोसायटींमधील जे काही लोक आहेत त्यांच्यापैकीच काही विचित्र लोक असतात की जे मोठ्याने आवाज करतात, मोठ्याने गाणे लावतात, इतरांना नाहक त्रास होईल या हेतूने, तसेच पार्किंगवरून भांडण करतात किंवा इतरांना धमक्या देतात आणि अशा धमक्यांमुळेच जे सभ्य लोक असतात ते भीतात आणि या भीतीपोटी ते तशी तक्रार देखील पोलिसांमध्ये करत नाहीत। परंतु त्यांना मला सांगावं असं वाटतं की सार्वजनिक त्रास देणे हा गुन्हा आहे आणि जर धमकी दिली तर गुन्हा नोंद त्या व्यक्तीवर होऊ शकतो। तसेच शिवीगाळ किंवा अपमान केल्यास कारवाई होते आणि यामध्ये पोलीस कायद्याचे उल्लंघन देखील होते, तसेच सोसायटीच्या बाय लॉजचे देखील उल्लंघन येथे होत असते। म्हणूनच इथे सांगावं असं वाटतं की अशाच प्रकारची एक केस माझ्याकडे आली होती। त्या प्रकरणामध्ये पोलिसांना रीतसर मी तक्रार केली कायद्याच्या भाषेमध्ये, तेव्हापासून तर आजपर्यंत त्या सोसायटीमध्ये शांतताच आहे, कुणीही त्रास दिलेला नाही। आणि म्हणूनच येथे लक्षात घ्या, जर असं तुमच्या सोबत घडत असेल तर तसा पुरावा जमा करा, सोसायटीला तशी लेखी तक्रार द्या, नाही सोसायटीने ऐकलं तर पोलिसांना तशी लेखी तक्रार करा आणि हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा ज्यांना असा त्रास होत आहे। आणि अशाच नवनवीन कायदेशीर सोप्या भाषेत माहिती समजून घेण्यासाठी हा माझा चॅनल फॉलो नक्की करा।